नोबेल साल्वे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा माजी प्रदेश सचिव आहे आणि गेल्या 10/6 मी उल्हासनगरमध्ये गेलो असताना तिथं माझ्यावरती काही अनोळखी लोकांनी प्राणघातक हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये माझं ओपन हार्ट सर्जरी झालं. मी 24 दिवस दवाखान्यात होतो. मरता मरता वाचलो. अपेक्षा होती की दोषी गुन्हेगारांवरती पोलीस काहीतरी कारवाई करेल, परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही आणि ते गुन्हेगारांना मोकाट सोडलं. आता असं आहे की परत मी त्या अनुषंगाने गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे 2 वेळा पाठपुरावा केलं की दोषींवरती कारवाई करावी म्हणून, परंतु कुठलीच कारवाई आजपर्यंत झाली नाही. म्हणून त्यानंतर मग मी परत पत्रव्यवहार करून मुख्यमंत्र्यांना व माननीय गृहमंत्र्यांना अशी विनंती केली की जर येणाऱ्या दिवसामध्ये दोषी गुन्हेगारांवरती कारवाई झाली नाही व दोषी गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलीस अधिकाऱ्यांवरती बडतर्फाची कारवाई झाली नाही तर नाईलाजाने मला अधिवेशनच्या पहिल्या दिवशी 8 तारखेला आझाद मैदानावरती धरणं आंदोलन करावं लागेल. आणि त्या अनुषंगाने काही गोष्ट चुकीचं घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी हे राज्य सरकारची असेल. या पलीकडे जाऊन अजून एक विनंतीपूर्वक आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो की सध्या माझी ही लढाई पोलिसांशी आहे डायरेक्टली. तर एखाद्या वेळेला असं पण होऊ शकतो की पोलीस मला खोट्या गुन्ह्यामध्ये किंवा खोट्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील किंवा खोट्या एन्काउंटर मध्ये मारायचा प्रयत्न करतील. पोलीस हे काही करू शकतात, हे जग जाहीर आहे. म्हणून आपल्याकडून आपल्या मार्फत एक विनंती आहे की राज्य सरकारने त्वरित यावरती लक्ष घालून कारवाई करावी अशी माझी विनंती राहील. आपल्यावरती हल्ला झाला त्याचं हे हॉस्पिटलकडून काय मेडिकल आलेलं? हॉस्पिटल तर एवढंच बोलले त्यांनी की मी जे माहिती अधिकारात मागितली पोलीस स्टेशन कडून तर पोलिसांनी आता काय पोलीसच्या दडपणामध्ये दवाखानेवाल्यांनी एवढंच त्याच्यामध्ये लिहून दिलंय की यांचा ओपन हार्ट सर्जरी झाला. त्याच्या पलीकडे काही पक्षाच्या वतीने काय कारवाई झाली का? आपल्याला समर्थन भेटले का पक्षाच्या वतीने? बघा, आज मी 2 वेळा प्रदेश अध्यक्षांनी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु आतापर्यंत मला कुठलीच कारवाई दिसली नाही. आता भविष्यात जर काय त्यांनी कारवाई केली तर ती गोष्ट वेगळी. हिवाळी अधिवेशनात मार्ग नाही निघाला तर पुढची कारवाई काय असणार आहे? हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी मी धरणं आंदोलनाला बसणार आहे, तर त्यांना मार्ग काढावाच लागेल. तुम्ही मुंबईत बसतात, नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे. हा, तर परंतु सर्व गोष्टी इथूनच घडतात आणि इथून त्यांना माहिती, पोलीस विभागाची एवढी यंत्रणा आहे, त्यांना ती माहिती पोहोचली जाते. धन्यवाद. शेवटी ख्रिस्ती धर्माच्या वतीने सर्व आमचे जेवढे बिशप आणि या वर्ग पाळत यांच्या वतीने श्री नोएल साळवे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा ख्रिस्ती समाज आणि वैयक्तिक मी आणि ख्रिस्ती समाज आम्ही जाहीर निषेध करतो.